तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि आजच्या या सुपर क्लासमध्ये आपण चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर जीके क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत। येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे क्वेश्चन्स असतील, त्यामुळे या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच चॅनलचा आलेला आहे ई-बुक, ज्यामध्ये 15 ते 20,000 प्लस एमपीसी लेवलचे जीके क्वेश्चन्स पाहावयास मिळतील। इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचं आहे, कारण या ई-बुक मध्ये जे आपल्याला जे जीके क्वेश्चन्स पाहावयास मिळणार आहेत ते असे असतील जे की आतापर्यंत आपण एवढ्या डिटेलमध्ये कुठेच पाहिलेले नसतील। त्यामुळे इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचं आहे। लिंक या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये ई-बुकचा दिलेला आहे। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी असा आहे मित्रांनो, पहिले रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क कोणत्या शहरात उभारले जाणार आहे? पहिले रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क हे कोणत्या शहरात उभारले जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 करायला मित्रांनो, भारतातील बेंगळुरू या शहरामध्ये जे आहे पहिले रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क हे एक उभारले जाणार आहे। पुढचा प्रश्न, रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क उभारले जाणारे बेंगळुरू हे कोणत्या राज्यात स्थित आहे? पहिले रोबोटिक टेक्नॉलॉजी पार्क उभारले जाणारे बेंगळुरू हे शहर भारतातील कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, भारतातील कर्नाटक या राज्यामध्ये पहिले रोबोटिक्स टेक्नॉलॉजी पार्क उभारले जाणारे बेंगळुरू हे शहर एक स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, जागतिक शांती केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे? पहिले जागतिक शांती केंद्र हे कोणत्या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, गुरुग्राम या ठिकाणीचे आहे जागतिक शांती केंद्र हे एक स्थापन करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न, जागतिक शांती केंद्र स्थापन केले जाणारे गुरुग्राम हे कोणत्या राज्यात स्थित आहे ते सांगायचं आहे। सर्वात पहिले शांती केंद्र स्थापन केले जाणारे गुरुग्राम हे ठिकाण कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, सर्वात पहिले शांती केंद्र स्थापन केले जाणारे गुरुग्राम हे जे ठिकाण आहे भारतातील हरियाणा या राज्यामध्ये एक स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, कोलफील्ड या कोळशाच्या कंपनीने 2021-22 मध्ये किती दशलक्ष टन कोळशाची निर्मिती केलेली आहे ते सांगायचं आहे। कोविफिल्ड या कोळशाच्या कंपनीने 2021-22 मध्ये किती दशलक्ष टन कोळशाची निर्मिती केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, 2021 व 22 मध्ये जे आहे कोलफिल्ड या कोळशाच्या कंपनीने 157 दशलक्ष टन कोळशाची एक निर्मिती केलेली आहे। तर पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्यासमोर काय आहे। या ठिकाणी भगवंत मान यांनी कोणत्या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केलेली आहे? भगवंत मान यांनी खालीलपैकी कोणत्या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, पंजाब या राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांनी शपथ ग्रहण ही केलेली आहे। पुढचा प्रश्न, भगवंत मान यांनी पंजाबचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केलेली आहे ते सांगायचं आहे। भगवंत मान यांनी पंजाबचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, भगवंत मान यांनी पंजाबचे 18वे मुख्यमंत्री म्हणून ही एक शपथ ग्रहण केलेली आहे। पुढचा प्रश्न, माय ईव्ही हे पोर्टल कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेले आहे? माय ईव्ही हे पोर्टल खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, दिल्ली राज्य सरकारने जे आहे माय ईव्ही हे पोर्टल एक सुरू केलेले आहे। तर पुढचा प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी काय आहे, दिल्लीने माय ईव्ही पोर्टल हे कशाच्या ई नोंदणीसाठी सुरू केलेले आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। दिल्लीने माय ईव्ही पोर्टल हे कशाच्या ई नोंदणीसाठी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, ऑटोच्या ई नोंदणीसाठी दिल्लीने माय ईव्ही पोर्टल हे एक सुरू केलेले आहे। पुढचा प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी काय आहे, दिल्लीने माय ईव्ही हे पोर्टल कोणत्या इंधनावर चालणाऱ्या वाहनांसाठी सुरू केलेले आहे? दिल्लीने माय ईव्ही पोर्टल हे कोणत्या इंधनावर चालणाऱ्या वाहनासाठी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक इंधनावर चालणाऱ्या वाहनासाठी दिल्लीने माय ईव्ही पोर्टल हे एक सुरू केलेले आहे। पुढचा प्रश्न, माय 11 सर्कलचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच कोणत्या व्यक्तींची निवड करण्यात आलेली आहे? माय 11 सर्कलचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच कोणत्या व्यक्तींची निवड करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, या ठिकाणी ऋतुराज गायकवाड तसेच शुभमन गिल यांची माय 11 सर्कलचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच एक नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, नुकतेच कोणत्या पेमेंट बँकेला नवीन ग्राहक स्वीकारण्यापासून रोख लावण्यात आलेली आहे? नुकतीच खालीलपैकी कोणत्या पेमेंट बँकेला नवीन ग्राहक स्वीकारण्यापासून रोख लावण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो, पेटीएम या पेमेंट बँकेला जे आहे नुकतीच नवीन ग्राहक स्वीकारण्यापासून रोख ही एक लावलेली आहे। पुढचा प्रश्न, पेटीएमला कोणत्या बँकेने नवीन ग्राहक स्वीकारण्यास रोख लावलेली आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। पेटीएमला कोणत्या बँकेने नवीन ग्राहक स्वीकारण्यास रोख लावलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, पेटीएम या बँकेला जे आहे आरबीआय या बँकेने नवीन ग्राहक स्वीकारण्यास एक रोख लावलेली आहे।
मित्रांनो, अनअकॅडमी प्लॅटफॉर्मतर्फे आपल्याला प्राइस हाईकचे अलर्ट आलेले आहे. ज्या अलर्टमध्ये जर आपण MPSCचे प्लसचे सबस्क्रिप्शन 6 महिन्यासाठी घेऊ इच्छित असाल तर सध्या 4,725 रुपयालाच मिळणार आहे. परंतु आपण 2 दिवसाच्या जर नंतर घेतले तर त्यामध्ये अप टू 10% ची प्राइस जी आहे ती वाढणार आहे. तसेच 12 मंथचे प्लसचे सबस्क्रिप्शन जर आपण घेतले तर सध्या 5,775 रुपयालाच मिळणार आहे. आणि 2 दिवसाच्या नंतर जर घेतले तर आपल्याला अप टू 10% ची जास्त प्राइस आपल्याला द्यावा लागणार आहे. आणि तसेच मित्रांनो, दुसरी एक महाराष्ट्र भरती एक्झामच्या प्लसच्या सबस्क्रिप्शन मध्ये जर आपण सध्या 6 महिन्याचे प्लसचे सबस्क्रिप्शन घेतले तर आपल्याला 4,725 रुपयालाच मिळणार आहे. 2 दिवसानंतर जर घेऊ इच्छित असेल तर यामध्ये अप टू 5% ची प्राइस वाढणार आहे. आणि तसेच 12 मंथचे MBE म्हणजेच महाराष्ट्र भरती एक्झाम मध्ये 12 मंथचे प्लसचे सबस्क्रिप्शन जर आपण घेऊ इच्छित असाल तर सध्या 5,775 रुपयालाच मिळणार आहे. आणि 2 दिवसानंतर जर घेऊ इच्छित असाल तर यामध्ये देखील 5% ची जी प्राइस आहे ती वाढणार आहे. आणि कुठलेही प्लसचे सबस्क्रिप्शन आपण घेत असताना आपल्याला एक्झाम GK10 हा कोड जरूर यूज करायचा आहे, ज्यामध्ये 10% डिस्काउंट आपल्याला त्वरित दिले जाईल. तर मित्रांनो, अनअकॅडमी प्लॅटफॉर्मचा लिंक जो आहे आपल्याला या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. नक्कीच इच्छुक असाल तर लगेच घ्यायचं आहे प्लसचे सबस्क्रिप्शन. पुढचा प्रश्न, फिफा विश्वचषक 2022 कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे किंवा होणार आहे ते सांगायचं आहे. फिफा विश्वचषक 2022 हे कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. फिफा विश्वचषक 2022 जे आहे कतार या ठिकाणी पार पडले जाणार आहे. पुढचा प्रश्न, फिफा विश्वचषक 2022 कोणत्या कालावधीमध्ये कतार या ठिकाणी पार पडणार आहे ते सांगायचं आहे. फिफा विश्वचषक 2022 हे कतारमध्ये कोणत्या कालावधीमध्ये पार पडणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीमध्ये कतारमध्ये फिफा विश्वचषक 2022 हे एक पार पडले जाणार आहे. पुढचा प्रश्न, झांबिया या देशाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष रुपिया यांचे निधन कोणत्या रोगामुळे झालेले आहे? झांबिया या देशाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष रुपिया यांचे निधन हे कोणत्या रोगामुळे झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. कर्करोग या रोगामुळे जे आहे झांबिया या देशाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष रुपिया यांचे एक निधन झालेले आहे. पुढचा प्रश्न, डिजिटल सार्वजनिक इकोसिस्टम कोण तयार करत आहे ते सांगायचं आहे. डिजिटल सार्वजनिक इकोसिस्टम हे खालीलपैकी कोण तयार करत आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य मित्रांनो. पुदुचेरी हे जे आहे डिजिटल सार्वजनिक इकोसिस्टम एक तयार करणार आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी योगी आदित्यनाथ हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले आहे ते सांगायचं आहे. योगी आदित्यनाथ हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. उत्तर प्रदेश राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ हे एक निवडून आलेले आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेश यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे ते सांगायचं आहे. भारतातील सर्वात मोठे असलेले राज्य उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. एकूण 75 जिल्ह्यांचा जो समावेश आहे भारतातील सर्वात मोठे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये एक झालेला आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी वुमन ॲट वर्क हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे ते सांगायचं आहे. वुमन ॲट वर्क हा कार्यक्रम खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. भारतातील कर्नाटक या राज्य सरकारने जे आहे वुमन ॲट वर्क हा एक कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे? कर्नाटकने कोणत्या वर्षापर्यंत 5 लाख महिलांना वुमन ॲट वर्क अंतर्गत रोजगार देण्याची घोषणा केलेली आहे ते सांगायचं आहे. कर्नाटक या राज्याने कोणत्या वर्षाअंतर्गत किंवा वर्षापर्यंत 5 लाख महिलांना वुमन ॲट वर्क अंतर्गत रोजगार देण्याची घोषणा केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. वर्ष 2026 पर्यंत जे आहे या ठिकाणी कर्नाटकने 5 लाख महिलांना रोजगार देण्याची एक घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री महिलांसाठी सुषमा स्वराज पुरस्कार जाहीर केलेला आहे ते सांगायचं आहे. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी सुषमा स्वराज पुरस्कार जाहीर केलेला आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. या ठिकाणी पाहून घ्या की हरियाणा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जे आहे सुषमा स्वराज हा पुरस्कार महिलांसाठी एक जाहीर केलेला आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय मॉनिटरी फंडने युक्रेनसाठी किती बिलियन डॉलरचे सहाय्य मंजूर केलेले आहे ते सांगायचं आहे. आंतरराष्ट्रीय मॉनिटरी फंडने युक्रेनसाठी किती बिलियन डॉलरचे सहाय्य मंजूर केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 1.4 बिलियन डॉलरचे जे आर्थिक सहाय्य आहे आंतरराष्ट्रीय मॉनिटरी फंडने युक्रेनसाठी एक मंजूर केलेले आहे. पुढचा प्रश्न,
तिसरा राष्ट्रीय युवा संसद महोत्सव कोणत्या शहरात सुरू होणार आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. तिसरा राष्ट्रीय युवा संसद महोत्सव हा कोणत्या शहरात सुरू होणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. दिल्ली या शहरामध्ये जे आहे तिसरा राष्ट्रीय युवा संसद महोत्सव हा एकच सुरू होणार आहे. पुढचा प्रश्न, भगवान बुद्धांची भारतातील सर्वात मोठी आडवी मूर्ती कोणत्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. भगवान बुद्धांची भारतातील सर्वात मोठी आडवी मूर्ती ही कोणत्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. बोधगया या ठिकाणी जे आहे भगवान बुद्धांची भारतातील सर्वात मोठी आडवी मूर्ती ही एक बांधली जाणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली. इकडे तर नक्कीच ही गॅरंटी आहे की आपल्याला सुपर क्लास आवडेलच आहे आणि त्यामुळे आपल्याला सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे. तसेच अशाच प्रकारचे सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्यायचं आहे आणि चॅनलचा आलेला आहे ईबुक लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचं आहे. तर मिळतो का नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.